नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की ह्या शनिवारी ह्या वर्षाचा म्हणजेच 2024चा शेवटचा शनिप्रदोष आलेला आहे. बघा, आता शनिप्रदोष हे व्रत संतानप्राप्तीसाठी विशेष केले जाते आणि ज्या लोकांना 7.5 चालू आहे किंवा शनिपीडा आहे ते सुद्धा हे व्रत करत असतात. आता बघा, आपल्याकडे प्रदोष व्रताचे खूप विशेष असं महत्त्व आहे. कारण म्हणजे बघा, तुम्ही जर मला विचाराल ना तर मी प्रदोष व्रताबद्दल भरपूर बोलू शकते. कारण मला हे जे भयानक अनुभव आलेले आहेत आणि 100 नाही 110% अनुभव आलेले आहेत. कारण मी माझी आई किंवा माझ्या ज्या दोन्ही मावश्या आहेत त्या, माझे मामा, त्यांची मुलं, सुना हे सगळे प्रदोष व्रत करतायत. आणि ज्यांनी आजपर्यंत प्रदोष व्रत केलेले आहे त्यांची आर्थिक स्थिती, त्यांच्याकडे जर नोकरीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा संतानप्राप्तीचा काही प्रॉब्लेम असेल आणि त्यांना जर काही बिझनेसमध्ये लॉस होत असेल, म्हणजे काय की तुमच्या घराण्याची जी स्थिती आहे ती एकदम वरचढ होते, हळूहळू होते, पण 100% होते. त्यामुळे प्रदोष व्रत हे खूप विशेष असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं गेलेले आहे. ही विशेष म्हणजे पैशासंबंधित काही अडचण असेल किंवा नोकरी संबंधित, संतानप्राप्ती संबंधित काही अडचण असेल तर तुम्ही प्रदोष व्रत हे करून बघा आणि मग मला सांगा. तर या वर्षातील शेवटचा शनिप्रदोष हा 28 डिसेंबर रोजी आलेला आहे. हे व्रत शनिवारी आल्याने याला शनिप्रदोष असं म्हटलं जातं. ह्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेला आणि रुद्राभिषेकाला आणि उपवास आणि नैवेद्याला अतिशय महत्त्व आहे. तर प्रदोष हे व्रत कायम प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी केले जाते. बघा, या दिवशी भगवान शंकर व शनिदेवांची आपल्याला पूजा, अभिषेक असं करायचं आहे. यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, वाईट प्रभावांपासून रक्षण होते. आता ज्यांनी प्रदोष व्रत केलेले आहे त्यांना 110% फळ मिळाल्याशिवाय राहिलेलं नसेल. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या वर्षाच्या शेवटच्या प्रदोष व्रताचा लाभ घेऊन तुम्ही या सेवा करायला विसरू नका. आता शनी प्रदोषच्या दिवशी आपल्याला शिवपिंडीवरती रुद्राभिषेक कसा करायचा आहे, काय सेवा करायची आहे ते आपण आता बघणार आहोत. दिवा लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे. एक वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, फलश्रुती म्हणायची गरज नाही. तर गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर गळती लावायची आहे आणि शंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. बघा, भगवान शंकरांना सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे जल किंवा पाणी. आता तुम्ही कच्च्या दुधाने, गाईच्या कच्च्या दुधाने करणार असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते सुद्धा करू शकता. शिवपिंडी छान धुवून पुसून घ्या, त्याच्यानंतर जलाभिषेक करा. आता हे करताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष तुमचं म्हणून झालं आहे. आता जेव्हा तुम्ही पाणी घालाल तेव्हा तुम्हाला पहिलं म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र, तुम्ही संस्कृत, प्राकृत कुठलंही म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक खेपा रुद्राध्याय म्हणायचा आहे. संस्कृत, प्राकृत कुठलंही म्हटलं तरी चालेल, नाहीतर यूट्यूबवरती लावून द्या. त्याच्यानंतर 11 खेपा महामृत्युंजय जप तुम्हाला महामृत्युंजय जप तुम्हाला 11 खेपा म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे. आता रुद्राध्याय झाल्यानंतर शिवपिंड छान काढून घ्या. ते पाणी जे आहे ते छान तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी ते पिऊ शकता. त्याच्यानंतर शिवपिंड छान पुसून घ्या, भस्म लावा, त्याच्यानंतर अष्टगंध लावा. चंदनाचं अत्तर असेल तर भगवान शंकरांना ते खूप प्रिय आहे, ते लावा. पांढरी फुलं, धोत्र्याचं फूल मिळालं तुम्हाला, फळ मिळालं तर ते अर्पण करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक बेलपान घेऊन शिवाष्टोत्तर नामावली म्हणू शकता. आता तुम्हाला 108 बेल मिळाले नाही, काहीही टेन्शन घेऊ नका. 1, 3, 5, 11 कितीही बेल मिळाले तर एक हातात धरायचं, शिवाष्टोत्तर नामावलीतलं एक नाव घ्यायचं, शिवपिंडीवरती तो बेल फक्त तिथं नेऊन स्पर्श करायचा. जसं इथं मी तुम्हाला दाखवते आहे तसं तुम्ही पूर्ण 108 नावं घेऊन तो एक जरी बेलपान मिळालं तरी तुम्ही ते अर्पण करू शकता. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका.
जेवढे बेलपान मिळतात तेवढं त्याच्यामध्येच तुम्ही ही सेवा करा. हे झाल्यानंतर तुम्हाला इथं दही आणि भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. शंकर भगवानांना दही भाताचाच नैवेद्य दाखवतात. बाकी तुम्ही काही दाखवलं नाही तरी हरकत नाही. पांढरे अक्षता वाहा, त्याच्यानंतर दही भाताचा सुंदर नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर घरातल्यांना सांगा की आरतीला या. आता गणपतीची आरती, महादेवांची आरती, कुठलीही एक देवीची आरती, म्हणजे जसं आपण शंकर आणि पार्वती आहे त्यामुळे एक देवीची आरती, भले मग तुम्ही दुर्गे दुर्घट भारी म्हणा आणि स्वामींची आरती, असं 4 आरत्या म्हणा. आणि नंतर कापूर आरती मात्र करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचं कुठलंही काहीही जेव्हा पूजा मांडता तेव्हा शेवट कापूर आरती आपण जी करतो, घालीन लोटांगण वंदीन चरण, हे कापूर आरती आपण करायची आहे. धूप दीप जे काय तुम्हाला अवेलेबल असेल तुमच्याकडं ते नक्की लावा. ह्याच्यानंतर ही पूजा तुम्हाला अशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रदोषाची पूजा कराल ही अशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. तुम्हाला पांढऱ्या अक्षता वाहायच्या आहेत. आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर पांढऱ्या अक्षता पिंडीवरती वाहायच्या आहेत. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा परत तुम्ही दही भाताचा नैवेद्य पण दाखवू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं सोयीस्कर. दूध साखर दाखवलं तरीही चालेल, दही भात दाखवलात दुसऱ्या दिवशी परत तरीही चालेल, कारण वर्किंग डेज असतात, गडबड असते तर. आणि मग तुम्ही ही पूजा काढून ठेवू शकता. तर अगदी साधी सोपी अर्ध्या तासात होणारी, अजिबात तास तास दीड तास बसू नका, अर्ध्या तासात होणारी ही पूजा आहे. पण ह्याचा प्रभाव किंवा ह्याचे रिझल्ट्स हे 100% तुम्हाला मिळतील. बघा, तुम्हाला या दिवशी जर 108 बेलपत्र जर मिळाले ना, तर मी म्हणेन की त्याच्यासारखं काहीच नाही. ह्या वर्षाचा हा शेवटचा शनिप्रदोष आहे. जर मिळाले तर 108 बेलपान शिवस्तोत्र नामावली म्हणून घरीसुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती रुद्राभिषेक झाल्यानंतर अर्पण करू शकता. आता ह्या दिवशी शनिप्रदोष आल्याने शनी बाप्पांचं दर्शन घ्यायला विसरू नका, मारुतीचं दर्शन घ्यायला विसरू नका. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेर ज्या व्यक्ती बसलेल्या असतात त्यांना तुम्ही पैसे स्वरूपात किंवा काही बिस्किटचा पुडा किंवा काही खाणं स्वरूपात जर तुम्ही दान केलं तर अतिशय उत्तम. कारण शनी महाराज कायम म्हणतात की गोरगरिबांना जर दान केलं तर मी त्या माणसावरती कायम प्रसन्न असतो. तर गरजू व्यक्तींना दान करा. दुसरं म्हणजे जर तुम्हाला शनीपीडा असेल तर त्या दिवशी न विसरता घरातून तुम्ही एका बॉटलमध्ये जर तिळेल तेल किंवा नॉर्मल तेल ते घ्यायचं आहे. 4 दाणे तुम्हाला खडे मिठाचे टाकायचे आहेत आणि 4 किंवा 5 दाणे तुम्हाला काळे उडीद टाकायचे आहेत आणि ते जाऊन शनी बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला ते व्हायचं आहे. 11 प्रदक्षिणा काढायच्या आहेत आणि नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्चरम किंवा ओम शम शनेश्चराय नमः असं जप जरी तुम्ही केला तरी ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शनिवार असल्याने तुम्ही संध्याकाळी 5:30 ते रात्री 8:30 कधीही रुद्राभिषेक करू शकता. अगदी सोपा साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फार मोठी सेवा नाही आहे. शेवटचा शनिप्रदोष आहे त्यामुळे प्लीज 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 ही सेवा करा आणि ह्याचं फळ तुम्हाला 100 नाही 110% मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.